नमस्कार. तर आज आहे ना मी मस्त ताजी-ताजी आणि हिरवीगार अशी मस्त मेथीची भाजी बनवणार आहे. तर ही मेथीची भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. मोजक्याच म्हणजे 5च मिनिटात बनवून तयार होते आणि अगदी घरगुती साहित्यात आपली छान अशी मस्त आहे ना ही मेथीची भाजी बनवून तयार होते. खूप छान मस्त अशी चवीला लागते. ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. इतकी छान मस्त ही चवीची भाजी बनवून तयार होते. तर पहा मेथीची भाजी बनवण्याकरिता इथे मी अशा पद्धतीने ही भाजी ना निवडून घेतलेली आहे. आता इथे मी ना 2 मेथीच्या जुड्या अशा प्रकारे निवडून घेतलेल्या आहेत. आता ही भाजी निवडत असताना हे बघा जे काही दांड्या असतात मेथीच्या ज्या काड्या असतात तर त्यासुद्धा मी इथं घेतलेल्या आहेत. कारण फक्त पानांमध्येच नाही तर ह्या ज्या मेथीच्या काड्या असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा एक छान अशी मस्त चव राहते. त्याच्यामुळं फक्त पानं नका वापरू. अशा पद्धतीने तुम्ही थोडेसे ना देठाकडचा भागसुद्धा वापरा. त्याच्याने खूप छान अशी आपल्या ह्या भाजीला चव येते. आता ही भाजी ना मी 1-2 पाणी चांगले स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. म्हणजे याला काही थोडीफार माती लागलेली असेल तर ते निघून जाईल. तर पहा इकडे मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरं घालायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला इथे मी ना कांदा टाकून घेते. तर 3 ते 4 इथे ना मी हिरव्या मिरच्यासुद्धा आत्ताच टाकून घेते. म्हणजे कांद्यासोबत ह्या मिरच्यासुद्धा छान अशा परतवून होतात. तर मिरचीचं प्रमाण आहे ना जेवढं आपण तुम्ही भाजीला तिखट बनवणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही इथं मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. म्हणजे जशी तुम्हाला तिखट हवी त्याप्रमाणे. तर बघा 2-3 मिनिटानंतर आपले हे कांदेसुद्धा छान मस्त असे ना परतवून झालेले आहेत. आता आहे ना याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते. तर लसूण पहा अशा पद्धतीने मी ना लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे. म्हणजे ठेचून घेतलेला आहे हा लसूण. तर 7-8 पाकळ्या लसूणच्या ठेचून वापरल्या ना तर मग खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला चव येते. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून पहा. तुम्हालासुद्धा आवडेल. तर लसूण पण छान असं मस्त ह्या तेलामध्ये परतवून झाला की लगेच आपण जी काही भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतली होती तर ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा ही भाजी बनवायला जास्त साहित्य लागत नाही. अगदी मोजकंच साहित्य लागते आणि तरीसुद्धा ही भाजी ना चवीला खूप छान मस्त अशी बनवून तयार होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा आता मी सर्व भाजी ना व्यवस्थित अशी ना कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता जरी ही भाजी कढईभर दिसते ना, तरी पण ही भाजी ना जसजशी शिजत जाईल ना तसतशी अगदी कमी होते. म्हणून मी आता आहे ना मीठ आहे ना आता टाकणार नाही आहे. जशी भाजी थोडीशी अजून शिजून होईल ना तर तेव्हाच मी मीठ टाकेल. कारण मग आपल्याला तेव्हा अंदाज पण समजतो. तर पहा तेव्हा अगदी कढईवर ही भाजी दिसत होती आणि ही भाजी 1 मिनिटानंतर पाहू शकतात तुम्ही अशा पद्धतीने छान शिजून अगदी कमी झालेली आहे. आता इथे ना मी मीठ टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला अंदाज समजतो. तर ही मेथीची भाजी ना मी झाकण ठेवून शिजवणार नाही आहे. अशीच आपली ही भाजी ना पटकन शिजून होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर पहा इथे मी मीठ टाकून छान मस्त अशी ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे. ताजी आणि कवळी भाजी असल्यामुळे ना तर मग खूप छान मस्त अशी 1-2 मिनिटात शिजून होते. तर बाजारात भरपूर प्रमाणात मेथीची भाजी यायला लागलेली आहे. म्हणजे हिवाळा सुरू झाला की आपली ही मेथीची भाजी भरपूर अशा प्रमाणात येते आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी चवीलाही खूप छान मस्त अशी लागते मेथीची भाजी. तर पहा छान मस्त अशी आपली मेथीची भाजी इथं शिजून झालेली आहे. तर आता आहे ना सगळ्यात शेवटी ना इथे मी 2 चमचे भरून आहे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. थोडं जाडसरच इथे मी ठेवलेलं आहे. तर पहा पोहे खाण्याचा हा आपला हा चमचा आहे आणि त्या भरून गच्च भरून मी इथे ना 2 चमचेभर शेंगदाण्याचं कूट टाकून छान असं आपल्याला ह्या सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक कूट घेऊ नका. थोडं जाडसरच घ्या. म्हणजे आपण ही भाजी खातो ना तेव्हा जेव्हा शेंगदाणे दाताखाली येतात तेव्हा खूप छान मस्त असे लागतात. छान मस्त पहा इथं मी सर्व काही शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात आपली छान मस्त अशी ना मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ही मेथीची भाजी तुम्ही ना दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता
किंवा मग जेव्हा वरण भाताचा बेत असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकतात. अगदी 5च मिनिटात आपली ही मेथीची भाजी बनवून तयार होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे. तर मग कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.